ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मंडळी. आजच्या या 6व्या अध्यायाच्या निरूपणासाठी सगळ्यांचं स्वागत आहे. 6वा अध्याय भगवद्गीतेचा म्हणजे ध्यानयोग. नेहमीप्रमाणे आपण आधी काही निवडक श्लोक वाचून त्यांचा अर्थ समजून घेऊ आणि मग निरूपणाकडे वळूया. 6.1 श्री भगवान उवाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः. भाषांतर. श्री भगवान म्हणाले, जो आपल्या कर्मफलांवर आसक्त नसून कर्तव्य म्हणून आपले कर्म करतो तोच वास्तविक संन्यासी आणि वास्तविक योगी होय. पण जो अग्निहोत्र आदी कर्म करीत नाही, तसेच आपले कर्तव्यही करीत नाही, तो संन्यासीही नाही किंवा योगी सुद्धा नाही. 6.5 उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं अवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः. भाषांतर. मनुष्याने आपल्या मनाद्वारे स्वतःची अधोगती होऊ न देता स्वतःचा उद्धार केला पाहिजे. मन हे बद्ध जीवाचा मित्र तसेच शत्रूही आहे. 6.6 बंधुरात्मानात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. ज्याने मनाला जिंकले आहे त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे, परंतु जो असे करण्यामध्ये अपयशी झाला आहे त्याच्यासाठी त्याचे तेच मन हे परमशत्रू असते. 6.15 युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शांतिं निर्वाण परमां मत्संस्थामधिगच्छति. भाषांतर. याप्रमाणे शरीर, मन आणि क्रिया यांच्या संयमाचा निरंतर अभ्यास करून मन संयमित झालेला योगी भौतिक जीवनाचा लय करून भगवत धामाची म्हणजे श्रीकृष्णांच्या निवासाची प्राप्ती करतो. 6.17 युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. जो मनुष्य आपल्या आहार, निद्रा, विहार किंवा करमणूक आणि कर्म करण्याच्या सवयीत नियमित असतो तो योगाभ्यासाद्वारे सर्व सांसारिक दुःखांचे निदान करू शकतो. 6.30 यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यामध्ये पाहतो त्याला मी कधी दुरावत नाही, तसेच तोही मला कधी दुरावत नाही. 6.33 अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चंचलत्वात् स्थितिं स्थिराम्. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदन, तुम्ही सांगितलेली योग पद्धती ही मला अव्यवहार्य आणि असह्य वाटते, कारण मन हे चंचल आणि अस्थिर आहे. 6.34
चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढम् तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्। हे कृष्ण, मन हे चंचल, उच्छृंखल, दुराग्रही आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे असे मला वाटते. 6.35 श्री भगवानुवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. भगवान श्री कृष्ण म्हणाले, हे महाबाहू कौंतेय, चंचल मनाला संयमित करणे निसंशय अत्यंत कठीण आहे. पण योग्य अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे. 6.41 प्राप्य प्राप्य पुण्यकृतान् लोकान् उषित्वा शाश्वती समाः शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते. योगभ्रष्ट योगी पुण्यात्मांच्या लोकांमध्ये अनेकानेक वर्षे सुखोपभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो. 6.44 पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते यवशोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्माति वर्तते. आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनाच्या आधारावर तो आपोआपच आपली इच्छा नसतानाही योगाभ्यासाकडे आकृष्ट होतो. असा जिज्ञासू योगी सदैव शास्त्रांच्या कर्मकांडात्मक तत्वांच्या अतीत असतो. 6.47 योगीनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान् भजते यो माम समे युक्त तमो मतः. भाषांतर एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्याकडून. आणि सर्व योग्यांमध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो. तोच सर्वश्रेष्ठ योगी होय असे माझे मत आहे. तर आता भावार्थ समजून घेण्यापूर्वी आपण आपल्या गुरुपरंपरेचे आशीर्वाद घेऊया. ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, मी माझे स्वतःचे व्हिडिओ बघत होतो, आपण हे जे रेकॉर्डिंग करतो आहे त्याच्यानंतरचे, आणि मला असं जाणवलं आणि चतुराने देखील मला फीडबॅक दिला की खूपच सिरियस टोन येतोय म्हणून. तर मला असं जाणवलं की इथे समोर कोणाचेच व्हिडिओ चालू नसल्यामुळे आपण असं भिंतीकडे तोंड करून लेक्चर देतोय आणि नुसतंच रेकॉर्डिंग करतोय अशा एक प्रकारची भावना निर्माण होते आणि त्याच्यामुळे तो खूप सिरियस टोन येत आहे. तर ज्यांना शक्य आहे त्यांना सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ चालू ठेवून बसा. आज जर तुम्ही तशा व्हिडिओ चालू करण्याच्या परिस्थितीत नसाल तर पुढच्या सत्राच्या वेळेला व्यवस्थित शुचिर्भूत होऊन आणि आपण सत्संगाला फिजिकली चाललोय म्हणजे आपण प्रत्यक्ष रूपाने चाललो आहोत अशा पद्धतीने तयार होऊन बसा, जेणेकरून सगळ्यांना व्हिडिओ सुरू करायला संकोच वाटणार नाही. आज ज्यांना शक्य आहे त्यांनी कृपया आपले व्हिडिओ सुरू करावे, म्हणजे जेणेकरून आपण काहीतरी प्रत्यक्ष आदान प्रदान करतो आहोत असं भाव निर्माण होऊन थोडासा जो सिरियस टोन आहे तो थोडासा कमी होईल. असो, हा विषय जरी तसा गंभीर असला, सिरियस असला,
तरी आपली चर्चा फार गंभीर स्वरूपात नसावी एवढंच फक्त त्यामागची इच्छा आहे. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी आपला व्हिडिओ सुरू करायला हरकत नाही. तर आता या ध्यान योगाची मी थोडीशी पार्श्वभूमी आपण बघतो आहोत की भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला सगळ्या योगांविषयी म्हणजे ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग या तिन्ही प्रकारच्या योगांची माहिती भगवंतांनी अर्जुनाला दिली. आणि तिसऱ्या अध्यायापासून भगवंत कर्मयोग आणि ज्ञानयोग ह्या थोड्या थोड्या याविषयी माहिती देण्यास सुरुवात करताय. आणि कर्मयोग तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्यामध्ये भगवंतांनी सांगितला. आणि इथे पाचव्यामध्ये ध्यानयोग भगवंत सांगतायत. तर आता ध्यानयोगामध्ये भगवंतांनी ज्या प्रकारे ध्यानयोग समजून सांगायला सुरुवात केलेली आहे, तर त्यामध्ये भगवंतांचं जे मुख्य केंद्रबिंदू आहे तो मन नियंत्रित करण्यावर आहे. आपण कर्मयोगामध्ये पूर्वी बघितलं होतं की कर्मयोगामध्ये त्याची थोडीशी उजळणी करूया. कर्मयोगामध्ये भगवंतांनी काय सांगितलं की मन हे अनासक्त असायला हवं, आसक्तीकडे जायला नको. पण कर्म जे आहे ते आपल्याला इंद्रिय तृप्ती आणि अनासक्त मन असा संयम, असा जर दुहेरी संगम आपल्याला साधता आला तर तो तसा प्रयत्न करावा म्हणून. तर ध्यानयोग काय वेगळा आहे की ध्यानयोगामध्ये मन जे आहे इथे शून्यात आणायचं आहे. म्हणजे ते मन कुठेही विचलित न होऊ देता मन फक्त आणि फक्त भगवंतांवर स्थिर करायचं आहे. आणि त्यामध्ये क्रिया देखील काहीच नाहीये. तर हा अशा प्रकारे मन नियंत्रित करणं किती कठीण असू शकतं आणि त्याबद्दलची जाणीव ह्या संपूर्ण अध्यायामध्ये भगवंत सांगतायत. आणि अर्जुनाला देखील होते की मन नियंत्रित करणं काही सोपं नाही. तर म्हणून आपण त्या अनुषंगाने हा पूर्ण अध्याय पूर्ण एकदा समजून घेऊया. तर सुरुवातीला भगवंतांनी 6.1 मध्ये सांगितलं की अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर न चाक्रिय. म्हणजे जो व्यक्ती आपलं कर्माफलांवर आसक्त नसून कर्तव्य म्हणून आपलं कर्म करतो तोच वास्तविक संन्यासी आणि वास्तविक योगी आहे. आणि जो व्यक्ती आपले कर्मही करत नाही आणि आपले कर्तव्यही करत नाही असा व्यक्ती हा संन्यासी पण नाही आणि योगी पण नाही. तर आपण बऱ्याच वेळेला बघतो की आपल्याला शंका असते की संन्यास योग जास्त योग्य की कर्मयोग की बुद्धियोग. आणि आजकालच्या आपण या कलियुगामध्ये आपण बघतो की अनेक प्रकारचे योगी साधू महात्मा आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये काही अघोरी आहेत, काही नागा साधू आहेत, काही संन्यासी आहेत. तर हे सगळे जे आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपल्याला भगवंतांकडे जाण्याची इच्छा असलेले पथिक आहेत. आणि ते भगवंतांकडे जाण्याचे वेगळे वेगळे मार्ग शोधतायत. तर भगवंतांकडे जाण्याच्या या मार्गांमध्ये आपल्याला सगळ्यात सुखकर मार्ग कोणता, तो आपण अ, आपल्याला
आपल्या काय म्हणतात त्याला, आपली अ, क्षमता आणि आपली पात्रता बघून करावं. तर त्यानंतर पुढे भगवंत अनेक प्रकारच्या साधनेविषयी अर्जुनाला काही सल्ला देत आहेत. तर त्यापैकी काही महत्वाचं म्हणजे भगवंतांनी एक सगळ्यात महत्वाचा सल्ला जो अर्जुनाला दिलेला आहे, त्यामध्ये भगवंत सांगतात, उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं अवसादयेत आत्मैव हि आत्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. आपण आजकालच्या या जमान्यामध्ये बघतो आहोत की म्हणजे ताण तणाव, मानसिक ताण आणि एकंदरीतच तणाव याची परिस्थिती संपूर्ण जगभरामध्ये इतकी प्रचंड पसरलेली आहे की लोकांना म्हणजे भौतिक ऐश्वर्य प्रचंड असून देखील मानसिक स्थैर्य शून्य झालेलं आहे. म्हणजे आपण बघतो की म्हणजे चांगल्या चांगल्या घरातली मुलं ज्यांना म्हणजे पैशाची काही कमी नाही, ज्यांना त्यांच्या आईवडिलांच्या प्रेमाची काहीच कमी नाही, अशी मुलं केवळ आणि केवळ अभ्यासाचा खूप ताणतणाव झाला म्हणून आत्महत्या करतात किंवा घर सोडून निघून जातात किंवा वाम मार्गाला लागतात. तर हे कशामुळे होतं? तर ते मनावर नियंत्रण नसल्यामुळे होतं. तर जे लोक आपल्या मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही, त्यांना त्यांचं काय होतं ते इथे भगवंत आपल्याला सांगतात. तर आपलं मनाचं आपण वापर जो करायचा आहे तो आपल्या स्वतःच्या उद्धारासाठी करायचा आहे आणि आपल्या मनाला आपलं अधःपतन होऊ नये याकडे आपल्याला कटाक्षाने लक्ष द्यायचं आहे. आणि तसं न केल्यास काय होतं हे भगवंत 6.6 मध्ये सांगतात की बंधुरात्मानात्मनस्तस्य येन आत्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. ज्याने मनाला जिंकलेलं आहे त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे, परंतु जो असं करण्यास अपयशी झाला आहे त्याच्यासाठी त्याचे मन हे परमशत्रू आहे. तर आत्ताच आपण जे विद्यार्थ्यांचं उदाहरण बघितलं की जे मुलं आपल्या मनावर योग्य नियंत्रण ठेवू शकतात, आपण अ, आपला अभ्यास, आपला खेळ, आपले एकंदरीतच इतर आयुष्य याचं समतोल साधून ते पुढे जेव्हा वाटचाल करतात त्यावेळेला त्यांचं अ, अ, शैक्षणिक प्रगती, त्यांची शारीरिक प्रगती ही चांगली असते. परंतु जे मुलं हे करू शकत नाहीत त्यांच्यासाठी मन हे वैरी आहे आणि मग ते वाईट मार्गांना लागणार. अ, दारू, सिगरेट, बाई बाटली ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत येतात. आणि ही विद्यार्थी, मी हे केवळ उदाहरण म्हणून घेतलं, याला वयाची काहीही बंधन नाहीये. कोणत्याही वयाच्या व्यक्तीला मनामुळे त्रास होऊ शकतो. आणि आपण बघतो की अनेक लोक जे असंच म्हणजे आयुष्यात सगळं काही चांगलं चाललेलं असतं पण केव्हा तरी मनावरच्या ताणामुळे आपला ताबा सुटतो आणि मग ते काहीतरी अ, वाईट करून घेतात. आपण मग त्याला अनेक प्रकारची रूपं मिळतात. आता आपण मागे बघितलं की अ, अनेक शेतकरी आत्महत्या करत होते. तर हे आत्महत्या काही केवळ शेतकऱ्यांचीच आत्महत्या हे वाईट वाटण्यासारखं असं नाही. कोणीही आत्महत्या केली तर ते वाईटच आहे. आणि त्या व्यक्तीला आपल्या सोबत दुसरं कोणीही नाहीये, ही जी हतबलता आहे, याच्यासाठी समाज आणि इतर लोक जरी जबाबदार असले तरी याची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे ती त्या व्यक्तीवर स्वतःवर आहे.
एका ठराविक पातळीपर्यंत मित्र, आप्तेष्ट, आई वडील, बंधू भगिनी हे ते सगळेजण मदत करू शकतात. परंतु जो व्यक्ती स्वतः स्वतःची मदत घेण्यास तयार नाही, अशा व्यक्तीला कोणीही काहीही केलं तरी काही उपयोग नसतो. म्हणून अशा व्यक्तीने, प्रत्येका व्यक्तीने आपल्या मनावर नियंत्रण ठेवणं अतिशय आवश्यक आहे. तर आता 6.6 ते 6.15च्या दरम्यान भगवंतांनी अर्जुनाला आपलं मन कसं स्थिर करायचं याविषयी अनेक प्रकारचे अ, अ, मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये भगवंत सांगतात की मन नियंत्रित करायचं असेल तर आपण एखाद्या एकाकी जागी जावं, जिथे कुशाण घास आच्छादित करावा, त्यावरती एकतर वल्कल म्हणजे अ, वाघाची कातडी किंवा हरणाची कातडी टाकून त्याच्यावर सरळ ताठ बसावं. आपले डोळे अर्धवट बंद करावे आणि नाकाकडे ते स्थिर करावं डोळे, आणि भगवंतांचं ध्यान करण्याचा प्रयत्न करावा. असे इत्थंभूत मार्गदर्शन भगवंतांनी केलेलं आहे मनाला नियंत्रित करण्यासाठी. तर आणि त्याचं चरमसीमा इथे या 6.15 मध्ये आहे, की भगवंत सांगतात की याप्रमाणे शरीर, मन आणि क्रिया यांच्या संयमाचा निरंतर अभ्यास करून मन संयमित झालेल्या योगी भौतिक जीवनाचा लय करून भगवत धामाची म्हणजे श्रीकृष्णांच्या निवासाची प्राप्ती करतात. तर आता भगवंतांनी शरीर, मन आणि क्रिया यांचं सगळ्या गोष्टींचा संयमाबद्दल भगवंत इथे सांगतात. तर मी मगाशीच उदाहरण दिल्याप्रमाणे मनाचा अशा प्रकारचा संयम म्हणजे ज्या वेळेला क्रियाशून्य आहे आणि मन आणि शरीर पण आपण स्थिर केलेलं आहे, अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये मन स्थिर करणं अतिशय कठीण कार्य आहे. अ, कारण की ज्या वेळेला आपण डोळे बंद करतो किंवा अ, अर्धवट जेव्हा बंद करतो आणि मनामध्ये अ, आपल्या मन आतमध्ये केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की बाहेरचं सगळं काही बंद झालेलं आहे. म्हणजे हा सिनेमा बाहेर चालू असतो, आपले जेव्हा डोळे उघडे असतात त्यावेळेला, की आपल्याला डोळ्याला काहीतरी दिसतंय, काहीतरी हालचाल होते, निसर्ग दिसतंय, झाडं, फळं, फुलं, पानं, सगळं काही दिसतंय, लोक दिसत आहेत, प्राणी दिसत आहेत. परंतु ज्या क्षणी आपण डोळे बंद करतो, त्यावेळेला तो सिनेमा आतमध्ये सुरू होतो. आणि बाहेरच्या सिनेमाला निदान काहीतरी बंधन असतं, की ते बाहेर प्राकृतिक जगतावर अवलंबून असतं, काहीतरी ठराविकच गोष्टी असतात त्याच्यात दिसत असतात. परंतु ज्या वेळेला मनामधला सिनेमा सुरू होतो, त्यावेळेला त्याला काहीच बंधनं नसतं. मग त्या व्यक्तीला असं वाटतं, की आपण हवेत उडतो आहोत किंवा आपण एखाद्या सुंदर व्यक्तीबरोबर आपण फिरतो आहोत किंवा आपण काहीतरी हवेत चाललो आहोत. असे काहीही बंधन नसलेल्या प्रकारच्या सिनेमामध्ये मन जाऊ शकतं. आणि अशा प्रकारची परिस्थिती आपली होऊ नये म्हणून भगवंतांनी आणखीन पुढे मार्गदर्शन केलंय की युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. आजकालच्या जमान्यामध्ये खूप म्हणजे सगळ्या व्यावहारिक आणि कॉर्पोरेट जगामध्ये सगळ्यात मोठा जो त्रास आज सगळ्यांना आहे, तो म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स. वर्क आणि लाईफ ह्याच्यामधलं ताळतंत्र बिघडल्यामुळे प्रचंड ताण निर्माण झालेला आहे.
म्हणजे आपण बघतो की एखादा व्यक्ती दिसायला अगदी धष्टपुष्ट असतो, चांगला व्यायाम करत असतो, बॉडी डोले शोले सगळं असतं, परंतु 40व्या वर्षामध्ये तो व्यक्ती अचानकच अ, हृदयविकाराने जातो, किंवा काही लोक म्हणजे बर्नआउट होणे हा जो एक फेनॉमेना आहे आजकालच्या जमान्यामध्ये, की म्हणजे फार प्रचंड हुशार मुलं, प्रचंड हुशार व्यक्ती, खूप चांगलं कॉर्पोरेट जगतामध्ये यश मिळवलेलं आहे, परंतु अचानक ते मनामधली उमेदच जाते आणि त्या व्यक्तीला पुन्हा काहीच करावंसं वाटत नाही. मध्यंतरीच कोणीतरी एक असं उदाहरण देत होतं की एक व्यक्ती होता चांगला, नोकरी वगैरे होती, पण अचानक मनामध्ये काहीतरी झालं आणि आता म्हणजे घरी लहान मुलं आहेत, पत्नी आहे, आई वडील आहेत, परंतु काही काम करण्याची इच्छाच राहिलेली नाही, आणि काय तर म्हणे संन्यास घ्यायचा. म्हणजे केवळ एक पळवाट म्हणून संन्यास नाही घ्यायचा आहे. भगवंतांनी सांगितलंय की जर आपण आपल्या आयुष्यामध्ये या चार गोष्टी जर आपण नियंत्रित करू शकलो, त्यामध्ये आहार, निद्रा, विहार म्हणजेच करमणूक, आणि कर्म, ह्या चार गोष्टी जर अ, ह्या चार गोष्टी जर आपण नियमित करू शकलो, तर आपल्या ह्या सांसारिक जगातल्या दुःखांचं निदान आपण करू शकतो, असं भगवंत इथे आपल्याला सांगतात. तर आता एक वास्तविक बघता हे रणांगणावरचं मार्गदर्शन होतं. अर्जुन तिथे रणांगणावर उभा होता, लढाईला सुरुवात होणार होती, आणि अ, अशा वेळेला भगवंतानी अर्जुनाला लढायचं कसं हे शिकवायचं असताना, त्या इथे आहार, निद्रा, करमणूक आणि कर्म याच्याबद्दल कुठे आलं भगवंतांचं हे? तर आयुष्यामध्ये लढाई हे काही क्षणिक नसतं. हे पूर्ण आयुष्यच एक लढाई आहे आपल्या या मायाशी, आणि ह्या मायाशी लढायचं कसं हे भगवंतांनी अर्जुनाला शिकवलेलं आहे. आणि त्या मायेला जर कधी आपल्याला काय बसमध्ये लावलं होतं की आम्ही दोघांनी म्हणून होतं. या मायेविरुद्धच्या या लढाईमध्ये जर कधी आपल्याला लॉंग टर्म लढायचं असेल आणि या मायेवर जर मात मिळवायची, मात करायची असेल, तर आपल्याला या चार गोष्टींचं नियंत्रण अतिशय अतिशय आवश्यक आहे. मग आपण जेव्हा हे कॉर्पोरेट फंडामध्ये जेव्हा वर्क लाईफ म्हणतो, त्यावेळेला वर्क आणि लाईफ एवढ्या दोनच गोष्टी आल्या, परंतु ते वर्क म्हणजे काय आणि लाईफ म्हणजे काय हे आपल्याला समजतच नाही. तर भगवंतांनी त्याचं इथे स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामध्ये आहार येतो. तर वास्तविक बघता ओढणी होती नाही. कृपया सगळ्यांनी आपला माईक म्यूट ठेवावा. म्यूट ऑल करू का? नाहीतर नाही, तू नकोस, तू नको करूस ते. म्यूट ऑल केलंस तर माझं पण म्यूट होऊन जाईल. तेच ना, म्हणजे तू गेला तर जास्त चांगलं. हा, नाही नाही, मी केलं त्यांना म्यूट पण. तर आपण इथे नियंत्रित जरी हा शब्द वापरत असलो, तरी युक्त या शब्दाचा अर्थ फार वेगळा आहे. युक्त म्हणजे तो भक्तीने युक्त, नियंत्रणाने युक्त, साधनेने युक्त, अशा प्रकारचं त्या शब्दाचा अर्थ आहे. केवळ त्याला एक म्हणजे केवळ एका शब्दामध्ये त्याचं आपण ट्रान्सलेशन करू शकत नसल्यामुळे इथे त्याला नियंत्रित वगैरे आपण असे शब्द वापरत असलो तरी सुद्धा युक्त आहार. तर युक्त आहार म्हणजे काय, की ज्या आहारामुळे आपलं शारीरिक, आपलं मानसिक आणि आध्यात्मिक पोषण होऊ शकेल, अशा प्रकारचा आहार आपल्याला असायला हवा.
मग तो आहार केवळ आपल्याला तोंडाने खातो तो आहार नव्हे, तर आपण सगळ्या अंगाअंगाने आपण काहीतरी आहार घेत असतो. आपण डोळ्यांनी काही गोष्टी बघत असतो, कानाने काही गोष्टी ऐकत असतो, आपल्या शरीराने आपण काहीतरी स्पर्शातून आपण काहीतरी संवेदना करत असतो. तर प्रत्येका दृष्टीने तो आहार युक्त असला पाहिजे, जेणेकरून आपल्याला भगवत भक्तीमध्ये आपल्याला लागण्यासाठी जे काय अ, अ, पोषण हवं ते आपल्याला मिळू शकेल. निद्रा, तर पुढे एका ठिकाणी भगवंतांनी सांगितलंय की निद्रा ही कमी पण नसावी, अधिक पण नसावी. तर आता प्रत्येकाच्या शरीर रचनेप्रमाणे वेगळ्या वेगळ्या अ, अ, प्रमाणामध्ये आपल्याला निद्रेची आवश्यकता असू शकते. अ, विशेष करून आपण बघतो लहान मुलांमध्ये ते 12 12 14 14 तास झोपून राहतात, किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळ. अगदीच जे नवजात बालक असतात ते 15 16 तास झोपलेले असतात. त्यापेक्षा थोडीशी जी मोठी मुले असतात ते 8 10 तास झोपतात. जसं जसं वय वाढू लागतं तसं तसं निद्रेची आवश्यकता कमी होत जाते. तर आपण आपल्या आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर आहोत आणि आपण आपली शरीराची रचना कशी आहे याप्रमाणे आपण आपली निद्रा निश्चित करू शकतो. त्याला काही ठराविक असा फॉर्म्युला नाही की 4 तास झोपलं पाहिजे, 6 तास झोपलं पाहिजे, 8 तास हा. झोपलं पाहिजे. परंतु आपलं शरीर आणि आपलं मन दोन्हीही स- अ, सचेत राहू शकेल आणि ताकदवान राहू शकेल एवढे, आणि आपल्याला दिवसभराचा क्षीण जो आहे, थकवा आहे, तो आपला दूर होऊन आपण दुसरा दिवस पुन्हा आनंदाने आणि उत्साहाने घालवू शकू, अशा प्रकारचं आपले झोप असायला पाहिजे. त्यानंतर आता रणांगणावर करमणुकीच्या संदर्भात काय प्रश्न आला इथे? पण भगवंत सांगताय की करमणूक देखील तेवढीच महत्वाची आहे. पण ती करमणूक जी आहे ती सन्मार्गांमध्ये असावी. आता आपण बघतो करमणुकीसाठी लोक काय काय विचित्र प्रकार करतात. कोणी काय तर दारूच पिऊन बसेल, तर कोणी काय तर बाई वाटलीच्या नादी लागेल, तर कोणी काही सिगरेट, ड्रग्स कशाच्याही नादी लागतील. म्हणजे करमणुकीला काही अर्थच राहिलेला नाही आजकाल. आणि हे दिवसेंदिवस वाढत चाललंय, आणि त्यावेळी सगळं करून सुद्धा मन हे अस्थिरच राहतं. आणि त्याला आर्थिक पातळी, सामाजिक पातळी काही बंधन नाही. आताच केव्हा तरी मध्यंतरी एका व्हॉट्सअप फॉरवर्ड मध्ये बघत होतो की ऋतिक रोशनची बहीण, तर तिला वास्तविक बघता काही आर्थिक कमी आहे का, सामाजिक स्तराची काही कमी आहे का? नाही. परंतु ती म्हणाली आत्ताच काही दिवसांपूर्वी, म्हणजे दारू सोडवण्यासाठी ती रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये 28 दिवस जाऊन आली. म्हणजे किती विकृत परिस्थिती आलेली आहे आपल्या समाजामध्ये, की आपल्या भगवंतांनी भगवद्गीता एवढा सोपासा मार्ग सांगितलेला आहे की आपण करमणूक कशी करावी, तर ती युक्त असावी. परंतु केवळ एवढीशी गोष्ट समजत नसल्यामुळे इथे आपण भलत्या मार्गाला लागतो आणि आपलं मन जे आहे ते आपल्या शत्रूंमध्ये रूपांतरित करून घेतो. त्यानंतर कर्म, कर्म अतिशय महत्वाचं आहे. कर्म म्हणजे आपल्या आयुष्याच्या विविध अंगांमध्ये आपले जे काय कर्तव्य आहेत ते योग्य पद्धतीने आपण पार करायला पाहिजे. म्हणजे आपण एकच व्यक्ती, त्याचे अनेक रूप आहेत. मग आपण एकाच वेळेला मुलगा आहोत किंवा मुलगी आहोत, आई आहे, वडील आहे, तर आपण वेगळ्या वेगळ्या भूमिकांमधून वावरत असतो. तर आपण ज्या भूमिकेमध्ये त्या क्षणी आहोत त्यासाठी योग्य ते कर्तव्य करणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि ज्या वेळेला आपण ह्या चारही गोष्टी व्यवस्थित, नियमित, नियंत्रित आणि भगवत भक्तीने युक्त करतो, त्यावेळेला आपल्याला या सांसारिक
दुःखांचं आपण निदान करू शकतो. आणि ज्या वेळेला आपण असं करू शकतो की आपलं आयुष्य आपण आपलं नियंत्रित केलंय, नियमित केलंय आणि भगवत भक्तीने युक्त केलं आहे, तर त्याचा परिणाम काय होतो ते भगवंतांनी इथे 6.30 मध्ये सांगितले आहे. यो माम पश्यति सर्वत्र सर्वंच मयि पश्यति तस्याहम न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यति. जे मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यामध्ये पाहतो त्याला मी कधी दुरावत नाही, तसेच तोही मला कधी दुरावत नाही. तर हा श्लोक वाचल्यानंतर तुम्हाला एखाद्या सिनेमाच्या गाण्याची आठवण होते का? किंवा मी जिकडे बघतोय तिकडे तूच दिसतोयस. कोणाला आठवतंय गाणं असं काही? हे गाणं आठवतंय का बघा, आणि ह्या श्लोकाशी मिळतं जुळतंय का बघा. मुझे तुम मिल गए हमदम, सहारा हो तो ऐसा हो, जिधर देखूं उधर तुम हो, नजारा हो तो ऐसा हो. आपण बघितलं तर ह्या गाण्याचा अर्थ आणि या श्लोकाचा अर्थ बऱ्यापैकी सारखाच आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या गोष्टीबद्दल ज्या वेळेला आपण खूप भावुक असतो, जागरूक असतो, त्यावेळेला ती व्यक्ती आपल्याला सगळीकडे दिसते. म्हणजे आपलं हे बॉलिवूड पण जे आहे ते अनेक आयडिया आपल्या या सगळ्या अ, आध्यात्मिक जे आपले अ, आध्यात्मिक जे आपली पुस्तकं आहेत, आपले जे ग्रंथ आहेत त्याच्यामधून घेत आहेत. पण मग हे गाणं थोडस शब्दांचा फेरफेर केला की कसं बदलतं ते आपण लक्षात घेऊया. तर आपण काय पाहिलं की मुझे तुम मिल गए हमदम. तर शब्दांची थोडीशी हेरफेर केली की हाच एक्झॅक्ट अर्थ त्याच गाण्याला येऊ शकतो. मुझे तुम मिल गए भगवन, सहारा हो तो ऐसा हो, जिधर देखूं उधर तुम हो, नजारा हो तो ऐसा हो. म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये आपलं थोडासा फरक केला की आपल्या या इंद्रिय तृप्तीकडून आपण भगवंतांकडे आपण जर मार्गक्रमण सुरू केलं, तर भगवंतांनी आपल्याला इथे आश्वासन दिलंय की असा व्यक्ती सर्व काही माझ्यामध्ये बघतो आणि त्याला मी कधी दुरावत नाही, तसेच तोही मला कधीही दुरावत नाही. जर आपण भगवंतांना जर दुरावयाचं नसेल आणि भगवंतही आपल्याला दुरावू नये असं आपल्याला वाटत असेल, तर आपल्याला अशी परिस्थिती यायला पाहिजे की आपल्याला सगळीकडे भगवंतच दिसावेत. पण हे सगळं काही भगवंतांनी सांगितल्यानंतर, म्हणजे विशेष करून जेव्हा भगवंत सांगतात की बाबा ताठ बसायचं, अ, एकाकी जागी जाऊन बसायचं, नाकाकडे लक्ष देऊन आपलं मन स्थिर करण्याचा प्रयत्न करायचा वगैरे वगैरे, भगवंतांनी ध्यानयोगाविषयी बरंच काय काय सांगितलं. आणि त्याला इथे अर्जुनाचं काय प्रतिक्रिया आहे ते बघावी आपण. तर तिथे अर्जुनाची प्रतिक्रिया अशी आहे की योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन, एतस्याहं न पश्यामि चंचलत्वा स्थितिं स्थिराम. तुम्ही सांगितलेली योग पद्धती ही मला अव्यवहार्य आणि असह्य वाटते, कारण मन हे चंचल आणि अस्थिर आहे.
तर अर्जुनाला ही सगळी पद्धती अव्यवहार्य आणि असह्य वाटते. तर मग आपल्यासारख्यांची काय बिशाद आहे त्याच्यासमोर? त्यापुढे आणखीन अर्जुन भगवंतांना आणखीन सांगतो की चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. हे कृष्ण, मन हे चंचल आहे, उच्छृंखल आहे, दुराग्रही आहे, अत्यंत बलवान आहे. आणि असं असल्यामुळे मनाचा निग्रह करणं हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे, असं अर्जुनाचं म्हणणं आहे. तर हे जे मनाविषयी आपल्याला इथे अर्जुन सांगतोय भगवंतांना, हे प्रत्येकाला आपल्याला तेवढंच कठीण आहे. आणि अर्जुनाला जे कठीण आहे ते आपल्यासाठी अति 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 कठीण आहे. म्हणजे त्याला रेस टू 100x टाइम्स कठीण म्हटलं तरीही त्याला काही हरकत नसावी. कारण की अर्जुन हा सिद्ध व्यक्ती होता, सिद्ध भक्त होता. आणि त्याच्यासाठी हे जर मार्ग कठीण असतील तर आपल्यासाठी आणखीन किती कठीण असायला पाहिजे. त्यामुळे बऱ्याच वेळेला लोक जे मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करतात की बाबा आम्ही ध्यान करून आम्ही भगवंतांना प्राप्ती करण्याचा वगैरे प्रयत्न करतो आहोत वगैरे असं जेव्हा सांगतात, किंवा अनेक जे साधू बाबा सांगतात की बाबा तुम्ही असं ध्यान करा, तसं ध्यान करा, हे करा, ते करा, त्यावेळेला मला ह्या अशा लोकांची फार गंमत वाटते की जिथे अर्जुनासारखा अर्जुन भगवंतांना सांगतोय की मनाला नियंत्रित करणं कठीण आहे आणि त्याला एकाग्र करणं कठीण आहे, कारण की ते मन इतकं बलवान आहे की वायूला एक वेळेला नियंत्रित करता येईल पण मनाला करता येणार नाही. आणि असे गोष्टी तुम्ही सांगतायत की आम्ही ध्यान करू, आम्ही धारणा करू, हे करू, ते करू, तर ते काही शक्य नाहीये. थोड्याफार प्रमाणामध्ये प्रयत्न करणं शक्य आहे. आपण याचे जे काही प्रिन्सिपल्स आहेत ध्यानयोगाचे, आपण ते आपल्या भक्तियोगाच्या साधनेसाठी वापरू शकतो नक्कीच. म्हणजे विशेष करून आपण ज्या वेळेला नामस्मरण करतो त्यावेळेला या ध्यानयोगामध्ये जे काय आपल्याला नियम यम नियम सांगितलेले आहेत भगवंतांनी, ते आपण आपल्या साधनेसाठी वापरू शकतो. परंतु ही ध्यान ही आपली साधना होऊ शकत नाही, कारण की ते आपल्या या कलियुगामध्ये करणं अत्यंत कठीण आहे. त्याच्यावर भगवंत पण याचं अर्जुनाचं अनुमोदन करतात आणि सांगतात की असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. भगवान म्हणाले, हे महाबाहू कौंतेय, चंचल मनाला संयमित करणे निसंशय अत्यंत कठीण आहे, पण योग्य अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे. तर आपण बघतो की आपल्याला शरीर सौष्ठव करायचं असेल तर आपण काय करतो? समजा आपल्याला एखाद्या व्यक्तीला जर सुडौल बांधा हवा असेल तर आपण काय काय करतो? कोणी सांगू शकेल का? एक्सरसाइज आणि आहारावर नियंत्रण. एक्सरसाइज आणि आहारावर नियंत्रण. तर मन देखील एक प्रकारचं आपलं मसल आहे. जसं आपण अ, संपूर्ण शरीराचे मसल्स जसं आपण ताकदवर करण्यासाठी आपण काय करतो, तर आपण त्याला थोडंफार व्यायाम देतो आणि त्याला काही पोषक आहार देतो. तसंच मनाचं देखील आहे की मन पण एक मसल आहे की ज्याला आपण जेवढा ताण देऊ तेवढं ते बलवान होणार आहे. आणि जेवढं आपण त्याचा आहार योग्य ठेवू तेवढं ते अ, तेवढं ते सुदृढ होणार आहे. आणि त्याच्यासाठी भगवंतांनी काय सांगितलं की योग्य अभ्यास आणि अनासक्ती. म्हणजे आपण प्रत्येक वेळेला डूज आणि डोंट्स यामध्ये आपला मॅनेजमेंट फंडा असतो. देर आर सर्टन डूज, देर आर सर्टन डोंट्स. तसंच भगवंत इथे पण आपल्याला सांगतायत
की अभ्यास करायचा आहे आणि अनासक्ती करायची. म्हणजे काही गोष्टींपासून आपण म्हणजे अभ्यास करायचा म्हणजे काय, तर आपली साधना करायची. तर साधनेसाठी श्रील प्रभुपादांनी अतिशय सोपा उपाय सांगितलेला आहे की हरिनामाचं जप करायचं आहे. तर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा जप श्रील प्रभुपादांनी आणि त्याही पूर्वी सर्व आचार्यांनी आपल्याला सांगितलं आहे. आणि एकंदरीतच आपली सगळी परंपरा, संत परंपरा, प्रत्येकाने नामस्मरणाविषयी प्रचंड आपलं प्रत्येका पिढीमध्ये त्यांनी आपल्याला प्रोत्साहित केलेलं आहे. तर तेव्हा जेव्हा प्रभुपाद सुरुवातीला त्यांनी ज्या वेळेला इस्कॉनची म्हणजेच कृष्ण भावनामृत संघाची जेव्हा स्थापना केली, तर सुरुवातीच्या काळामध्ये श्रील प्रभुपाद सांगायचे की बाबांनो 64 माळा करा. तर साधा हिशेब आहे की एक माळ करायला 6 मिनिटं लागतात साधारण. तर 64 माळा करायच्या म्हणजे जवळजवळ 8 ते 10 तास लागणार होते. तर मग सगळे भक्त म्हणाले की श्रील प्रभुपाद जर हे एवढं वेळ जर आपण नाम जप करत बसलो, तर बाकी इतर वेळेला आपण भगवंतांचं सेवा कधी करणार, काय करणार? मग श्रील प्रभुपाद थोडेसे उदार झाले, म्हणजे ठीक आहे आपण 32 करू. पण 32ही कठीण वाटायला लागलं, कारण की 4-4 तास ध्यान धारणा आणि नामस्मरण करायचं म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे. पुन्हा भक्त त्यांच्याकडे गेले की नाही 34 पण जरा जास्त वाटतंय. मग श्रील प्रभुपाद मात्र अ, म्हणाले की ठीक आहे 16 करा, आणि 16 पेक्षा एकही कमी झाली नाही पाहिजे. आणि त्या 16 माळा करणं, ज्या वेळेला आपण तो अभ्यास करू शकू, त्या वेळेला आपल्याला हे मन आपल्याला काबूमध्ये करण्यासाठी थोडी ताकद येईल. ते मन आपलं काबीज होईलच याची काहीही शाश्वती नाही, गॅरंटी काहीच नाहीये. परंतु हा उपाय दिलेला आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण डॉक्टरांकडे जातो, तर उदाहरणार्थ मेघा आणि सचिन हे होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. तर ते त्यांच्याकडे कोणी पेशंट आला की ते त्यांना मार्गदर्शन करतात, काही औषधं देतात, आणि त्याच सोबत त्यांना काही गोष्टींचं पथ्य देखील पाळायला सांगतात. तर त्याचप्रमाणे आपण ज्या वेळेला आध्यात्मिक प्रगतीसाठी काहीतरी करतो, त्यावेळेला आपल्या आचार्यांनी आपल्याला जे काय सांगितलंय ते आपण करायचं. आणि ते म्हणजे आपल्याला मनाला योग्य आहार द्यायचा, योग्य आराम द्यायचा, योग्य खाद्य द्यायचं, आणि मनाला अ, काही गोष्टींपासून दूर ठेवावं, की जेणेकरून आपण विषयांकडे ओढले जाऊ, इंद्रिय तृप्तीकडे ओढले जाऊ, अशा गोष्टींपासून आपल्या मनाला दूर ठेवावं, म्हणजेच अनासक्ती करावी, जेणेकरून आपल्याला मन आपल्या ताब्यामध्ये ठेवता येईल. तर याच्यासाठी एक फार सुंदर उपमा अ, कठोपनिषदामध्ये अ, एकंदरीतच आपल्या मन आणि शरीर आत्मा याच्या संरचनेविषयी आहे. तर कठोपनिषद एक पहिल्या स्कंदामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये 3रा आणि 4थ्या नंबरचे हे श्लोक आहेत. आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथ एव च, बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च, इंद्रियाणि हयानाहुर्विषयांस्तेषु गोचरान्, आत्मेन्द्रियमनोयुक्तं भोक्ते आहुर्मनीषिणः. इथे फार सुंदर उपमा दिलेली आहे कठोपनिषदामध्ये, की आपला आत्मा हा रथी आहे. म्हणजे ह्या रथावर आरूढ जो व्यक्ती आहे तो आत्मा आहे.
शरीरम रथ एवच, तर आपलं हे शरीर जे आहे हे रथ स्वरूपामध्ये आहे. ह्या रथामध्ये आपल्या आत्मा, शरीर रूपी रथामध्ये आपला आत्मा बसलेला आहे आणि तो गमन करतोय. बुद्धिम तू सारथिम विद्धी, आपली बुद्धी जी आहे ती या रथाची सारथी आहे. मन प्रग्रम एवच, प्रग्रहम म्हणजे घोड्यांची जी लगाम असते, ती लगाम म्हणजे मन आहे. इंद्रियाणी हयानाहुर, इंद्रिय जे आहेत ते हयान म्हणजे घोडे आहेत. विषयांस्तेषु गोचरान, आणि हे घोडे कुठे चाललेत, तर हे घोडे चाललेत विषयांकडे चाललेत. आत्मेंद्रिय मनोयुक्तम भोक्ते आहुर्मनीषिण, तर ज्या वेळेला आपण आत्मा आणि इंद्रिय आणि मन हे ज्या वेळेला आपण युक्त करतो, त्यावेळेला आपण अ, भोगते आहुर मनीषिणा, म्हणजे अ, आपण भोगत असून म्हणजे इंद्रिय तृप्ती करत असून देखील आपण त्याच्या आहारी जाणार नाही, असं आपल्याला शक्य आहे. तर हे अतिशय सुंदर हे उपमा, रथाची उपमा आपल्यासाठी दिलेली आहे. तर आपले हे पाच जे इंद्रिय आहेत ते पाच घोड्यांप्रमाणे आहेत. आपण भगवद्गीतेच्या अ, मुखपृष्ठावर पण आपण ते चित्र बघतो की अ, रथाचं चित्र त्यावर असतं. तर हे ज्या वेळेला आपण आपल्या लक्षात येईल त्यावेळेला आपण हे आपल्या इंद्रियांचे जे घोडे आहेत ते विषयांकडे जाऊ द्यायचे नाही. कधी कधी आता घोडे हे घोडेच आहेत किती म्हटलं तरी त्यांना फारसं काही कळत नाही. तर ज्यावेळेला त्यांना फार उधाण येतं त्यावेळेला थोडं तात्पुरतं तेवढं त्यांना त्या विषयांमध्ये जाऊ द्यावं आणि मग पुन्हा आपलं मनाने त्या घोड्यांना आपण मार्गावर आणा. तर या गोष्टीची जाणीव असल्यामुळे आपल्याला आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये ब्रह्मचर्यानंतर ग्रहस्थाश्रमाची मुभा आपल्याला तेवढ्याच करता दिलेली आहे की जेणेकरून हे घोडे जे आहेत ते पूर्ण निष्क्रिय करणं आपल्याला शक्य नाही, परंतु त्यांना तात्पुरतं जे काय खाण्यापिण्याचं काय लागतं तेवढं थोडंफार इकडे तिकडे जाऊ द्यावं, परंतु त्याची लगाम जी आहे आपल्या हातामध्ये ठेवता यावी. म्हणून आपल्याला हा ग्रहस्थाश्रमाची मुभा आपल्याला आपल्या धर्मामध्ये दिलेली आहे. तर त्यानंतर 6.41 मध्ये अर्जुनाला मध्ये एकदा अ, 6.35 ते 41 दरम्यान अ, अर्जुनाला प्रश्न पडतो की जर एखाद्या व्यक्तीला समजा त्यांनी खूप अ, आपल्या मनावर काम केलं आणि अ, त्यांनी भगवंताच्या प्राप्तीकरता खूप मनापासून प्रयत्न केला, परंतु जर असा व्यक्ती असफल झाला तर त्याचे काय परिणाम होतात, असा प्रश्न अर्जुन भगवंतांना करतो. आणि त्याचा उत्तरादाखल म्हणून भगवंत 6.41 मध्ये सांगतात की प्राप्य पुण्य कृतान लोकान उषित्वा शाश्वती समाहा शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभिजायते. योगभ्रष्ट योगी पुण्यात्मांच्या लोकांमध्ये अनेकानेक वर्षे सुखोपभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो. तर आपला जन्म किंवा कोणताही जन्म घेण्यामागे काय कारण आहे हे याच्यावरून लक्षात येतं. आणि ह्या आपण बहुतेक जण साधारण मध्यमवर्गीय आहोत आणि आपल्याला ह्या दोन्ही प्रकारच्या कुटुंबांचा लाभ आपल्याला मिळाला आहे. म्हणजे एकतर म्हणजे गुणवान पण आहे आणि वैभव पण आहे. आपल्याला फार मोठी संधी भगवंतांच्या कृपेमुळे इथे मिळते आहे की आपण अशा प्रकारच्या कुटुंबांमध्ये जन्म घेतला की जिथे उपजतच आपल्याला भगवंतांविषयी आसक्ती आहे.
एकंदरीतच आपल्याला पाप पुण्य यामधला फरक समजतो आणि पुण्याकडे आपण वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो. परंतु पाप आणि पुण्याच्या पलीकडे आपल्याला जाता आलं पाहिजे, की जेणेकरून आपण भगवत भक्ती करू शकतो. तर आपण दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं की अ, चांगले कर्म केले तर आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते, वाईट कर्म केले तर आपल्याला अ, नरकाची प्राप्ती होते. तर मग चांगले कर्म केल्यानंतर स्वर्गामध्ये जाऊन काय होतं? याविषयी एक श्लोक आपल्याला यापूर्वी आलेला आहे, आय थिंक दुसऱ्याच अध्यायामध्ये. क्षिणे पुण्ये लोकम विशंती ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. म्हणजे कितीही पुण्य केलं आणि स्वर्गामध्ये गेलं तरी ते उपभोगल्यानंतर पुन्हा आपल्याला या पृथ्वी तलावर यावंच लागतं आणि इथे साधना करून मगच आपल्याला भगवत धामामध्ये जाण्याचा मार्ग आहे. आणि म्हणून आणि तसंच दुसरं पण महत्वाचं आहे, की जर का कधी आपल्याला वाईट कर्म केले तर ते वाईट कर्मांचं फळ देखील आपल्याला नरकामध्ये जाऊन भोगायला लागतं आणि ते नरकामध्ये भोगल्यानंतर आपण पुन्हा या पृथ्वी तलावर जन्म घेतो आणि मग आपली पुन्हा साधना सुरुवात करतो. आणि हे असं वारंवार होऊ नये, आपण या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकू नये, म्हणून भगवंत इथे आपल्याला मार्गदर्शन करतायत की आपल्याला आता हा एका चांगल्या परिवारामध्ये आपल्याला जन्म मिळाला आहे आणि ही जी संधी आहे तिचं आपण सार्थक करावं, जेणेकरून आपल्याला पुन्हा आपण योगभ्रष्ट होऊ नये. आणि जर आपण योगभ्रष्ट नाही झालं तर त्याचं अ, त्याच्याविषयी आणखीन पुढे भगवंत सांगतायत की पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्माति वर्तते. आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेच्या आधारावर तो आपोआपच आपली इच्छा नसतानाही योगाभ्यासाकडे आकृष्ट होतो. असा जिज्ञासू योगी सदैव शास्त्रांच्या कर्मकांडात्मक तत्वांच्या अतीत असतो. तर इथे कर्मकांडांच्या तत्वांच्या अतीत जाण्याबद्दल भगवंतांनी फार महत्वाचं इथे सांगितलंय. आपण बऱ्याच वेळेला लोक आपल्याला तात्विक वादविवाद करत असतात की वेदांमध्ये सांगितलंय की असं कर्म केलं तर त्याचं हे फळ मिळतं, आपल्याला स्वर्ग मिळतं, हे केलं की आपल्याला धनाची प्राप्ती होती, ते केलं की आपल्याला पुत्र पौत्र यांची प्राप्ती होते. असे अनेक प्रकारचे कर्मकांडात्मक गोष्टी आपल्या अ, धर्मग्रंथांमध्ये आढळतील. परंतु भगवंतांनी काय सांगितलंय की आपल्याला याच्या पलीकडे जायचंय. तर त्यामुळेच श्रील प्रभुपाद कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडीय गोष्टींच्या विरुद्ध होते. ते कशासाठी? कारण की आपण त्या कर्मकांडांच्या फळामध्ये अडकून बसतो. म्हणून ते बऱ्याच वेळेला मार्गदर्शन करायचे की कुठल्याही प्रकारच्या कर्मकांडीय गोष्टी करण्याची आवश्यकता नाही, करूच नये असे त्यांचा हट्ट नव्हता. परंतु त्यांना माहिती होतं की आपण त्या गोष्टींमध्ये अडकून बसू शकतो आणि तसं आपण अडकून बसू नये म्हणून ते आपल्याला त्यापासून परावृत्त करत होते. आणि आपल्याला ह्या पूर्वाभ्यासामुळे आपल्याला ही आता सद्बुद्धी झालेली आहे की आपण ह्या जगभरामध्ये एवढे लोक आहेत, ते आपला प्रत्येकाकडे वेळ तेवढाच आहे. दिवसामध्ये 24 तास प्रत्येकालाच भगवंतांनी दिलेले आहे. परंतु ते 24 तास आपण कसे घालवायचे हे आपण स्वतः ठरवतो. आणि पूर्वाभ्यासाने आपल्याला ते आलेलं आहे, तर आपण निदान त्याचं ही आपल्याला जी काय संधी आत्ता मिळालेली आहे तिचा आपण फायदा करून घ्यावा. आणि म्हणजे साहजिकच आपल्याला आपल्या पूर्वपुण्याईमुळे आपल्याला सत्संगामध्ये साधू लोकांच्या सहवासामध्ये आणि एकंदरीतच भगवत भक्तीमध्ये आपल्याला रुची निर्माण झालेली आहे. तर ती रुची आणखीन दृढ करावी. आपण ती रुची आपल्याला निष्ठेमध्ये रूपांतरित करायची.
ती निष्ठा निर्माण करण्यासाठी मनावर ताबा मिळवणं अतिशय महत्वाचं आहे. आणि अशा प्रकारे ज्या वेळेला एखादा योगी आपल्या मनावर पूर्णपणे नियंत्रण मिळतो तर त्याचं रूपांतर काय होतं, ते योगिनामपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्त तमो मता. आणि सर्व योगांमध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो, तोच सर्वश्रेष्ठ योगी होय, असे माझे मत आहे. तर अशा प्रकारे आपण ज्यावेळेला आपली मन स्थिर करून भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न होतो, भगवंतांवर प्रेम करतो, भगवंतांचं चिंतन करतो, त्यावेळेला आपल्याला सर्वश्रेष्ठ योगी होण्याची आपल्याला संधी मिळते, असं भगवंतांनी आपल्याला आश्वस्त केलेलं आहे. तर आपण आजचं हे निरूपण इथेच थांबवूया. कोणाला काही प्रश्न असेल तर आपण एखाद दुसरा प्रश्न घेऊ शकतो. ते तुम्ही गुरुजी 16 वेळा जप म्हटलं म्हणजे 108 × 16 बरोबर? हो, 108 × 16 म्हणजे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा षोडश अक्षरी मंत्र आहे. त्याचे 108 वेळा केले की एक माळ झाली, आणि असे 16 माळा करायच्या, असं आपल्या आचार्यांनी सांगून ठेवलंय. आणि तेच प्रभुपाद पण सांगत होते. तर प्रभुपाद जे ते अतिशय मॉडर्न गुरु होते. त्यांना वास्तविकता आणि आध्यात्मिकता दोन्ही गोष्टींचं भान होतं, आणि ते भान ठेवूनच त्यांनी सगळी ही मार्गप्रणाली आपल्याला सांगितलेली आहे. हे दिवसातले 1.5 पावणे 2 तास साधारण आपल्याला या साधनेमध्ये लागतात. मग इतर आरती वगैरे हे सगळं करून 2 तास लागतात. परंतु ती साधना किमान एवढी तरी करणं अतिशय आवश्यक आहे, म्हणून प्रभुपादांनी ते सांगितलेलं आहे. आणि ते असं सहजासहजी शक्य होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला अतोनात प्रयत्न करावे लागतात. पण ते प्रयत्न केल्यानंतर ज्या वेळेला ती आतमधून ज्या वेळेला ती गोडी निर्माण होते, त्यावेळेला आपल्याला त्याचं महत्त्व कळतं. मुलांसाठी काय मार्गदर्शन केलं जाईल की मनावर कंट्रोल? मोठ्यांना तरी या गोष्टी आपण सांगितलं की ते ऐकतात वगैरे, मुलांसाठी तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आधी तर ते का सायंटिफिक रिझन वगैरे जर असेल तर ते पटकन ऐकतात. सो हाऊ कॅन यू गाईड किड्स फॉर दिस? आजकाल आपण सोशल मीडियावर बऱ्याचशा चांगल्या गोष्टी पण बघतो, की म्हणजे उदाहरणार्थ ते काय मध्यंतरी निघालं होतं, हार्ड काय ते उत्कर्ष काय करत होता ते मध्यंतरी, 75 हार्ड आणि ऑल दोज थिंग्स. 75 हार्ट्स. हा, 75 हार्ड. तर आता हे सगळ्या गोष्टीचं व्यवस्थित पॅकेजिंग करून मुलांना देणं, एवढा एकच आपल्याकडे पर्याय आहे. म्हणजे त्यांना कदाचित यामागच्या सगळ्या गोष्टीचं शास्त्र कळणार नाही, परंतु तो फॉर्म्युला त्यांना नक्कीच समजू शकतो. तर आपण निदान त्यांना सांगू शकतो की बाबा 1-2 माळा करणं, निदान सत्संगामध्ये जाणं, आणि भक्तांचा संग घेणं, आपल्या सगळ्या आपले जे सगळे जन्माष्टमी म्हणा किंवा इतर जे आपले सगळे मोठे कार्यक्रम असतात, त्याच्यामध्ये हिरिरीने सहभाग घेणं, या सगळ्या गोष्टींमध्ये जर का कधी त्यांनी आपलं सहभाग देत राहिले, तर हळूहळू या प्रणालीशी ते संलग्न होऊ शकतात. परंतु ते कठीण आहे, पण अशक्य नक्कीच नाही आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ते घोडे आहेत आपले सगळे इंद्रिय,
तर ते थोडंफार इकडे तिकडे जाणारच. तर ते थोडंफार त्यांना जेव्हा अगदीच उधळलेले असतात त्यावेळेला थोडीशी त्यांना सूट द्यावी आणि मग पुन्हा त्यांना मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करावा. तसंच मुलांसाठी पण आपल्याला करणं भाग आहे. आपण संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेस परोचा वगैरे म्हणतो, किंवा जे शुभंकरोती वगैरे लहानपणापासून शिकवतो मुलांना. त्याचा म्हणजे इज इट काइंड ऑफ अ सेम थिंग? ऑफकोर्स. तर भगवंतांनी इथे सांगितलं की अभ्यास आणि अनासक्ती. तर ज्या वेळेला आपण मुलांना परोचा घ्यायला सांगतो, शुभम करोती म्हणायला सांगतो, ते हे आपण त्यांना हे बाळकडू देत असतो की ठराविक वेळेला ठराविक पद्धतीने आपण भगवंतांची साधना करायची. तर हा एक खूप अतिशय छोटासा आस्पेक्ट झाला, परंतु तो एक नियमितता येते त्याच्यामुळे. म्हणजे युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख. तर त्यामध्ये जो नियमितपणा जो भगवंतांनी सांगितलेला आहे, तर त्यापैकी एक नियमितपणा हा एक संध्याकाळच्या परोच्याद्वारे आणि संध्याकाळच्या दिवे लागणीच्या स्वरूपाने आपण मुलांना एकंदरीतच पराविकाराला देऊ शकतो. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? आता आपण तुम्ही सांगितल्याप्रमाणे महामंत्र तुम्ही जो सांगितला, तर काही लोकांसाठी वेगवेगळे दैवत अ, आराध्य असतात. तर त्या बाबतीत काय सांगू शकता? म्हणजे बऱ्याच प्रकारच्या जप साधना लोक करतात, तर त्याच्यावर काही म्हणजे लाईक तेच कंटिन्यू ठेवलं तर चालेल की म्हणजे हाव? भगवंतांनी काय सांगितलंय की येपी अन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेपि मामेव कौन्तेय यजन्ति अविधिपूर्वकम. म्हणजे जे व्यक्ती इतर अ, देवतांची आराधना करतात ते अप्रत्यक्षपणे माझीच आराधना करतात, परंतु ते अविधिपूर्वक पद्धतीने करतात. तर अविधी काय आहे त्यामध्ये, की ज्या वेळेला आपण एखादा जप किंवा एखादी साधना भगवंतांच्या भगवंतांना केंद्रबिंदू ठेवून करत नाही, त्यावेळेला आपली ती जी काय साधना असते ती सकाम साधना असते. म्हणजे आपल्याला काहीतरी इच्छा असते. म्हणजे आता उदाहरणार्थ की एखाद्या कोणी साधूंनी वगैरे काहीतरी सांगितलं की मग तुम्ही त्यांच्याकडे इच्छा घेऊन गेला की बाबा, म्हणजे एखाद्या व्यक्तीला मूलच होत नाहीये, तर त्यांनी सांगितलं की बाबा हा जप करा तुम्ही आणि अ, ह्या जपाचं फळ म्हणून तुम्हाला मूल होऊ शकेल. तर आता कितीही झालं तरी हे सकाम क्रिया झाली. म्हणजे काहीतरी उद्दिष्ट आहे, काहीतरी इच्छा आहे आणि ती मिळवण्यासाठी म्हणून काहीतरी होत आहे. तर आपण या सगळ्या गोष्टींमध्ये न पडता आचार्यांनी काय सांगितलंय की नामस्मरण हे भगवंतांचंच असायला पाहिजे आणि मग ते योग्य परंपरेमध्ये असलं पाहिजे. म्हणजे आता आपल्या परंपरेमध्ये तुकाराम महाराज, एकनाथ महाराज वगैरे हे नामस्मरणासाठी जय जय राम कृष्ण हरी हा असा जप करायचे. तर कोणत्याही योग्य परंपरेमध्ये त्या परंपरेविषयी संपूर्ण माहिती घेऊन आणि त्या परंपरेशी संलग्न राहून तोच मंत्र जप करावा. तर आपली जी आहे ही गौडीय वैष्णव परंपरा आहे आणि
गौरांग महाप्रभूंनी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असा जप करावा असं सांगितलेलं आहे. म्हणून आणि त्या परंपरेमध्ये आपण सगळं साधना करतो आहोत, भक्ती करतो आहोत, म्हणून त्या या मंत्राचं जप करणं आवश्यक आहे. तर एखाद्याला जर दुसरी कोणती परंपरा योग्य वाटली किंवा तिथे काही जर सोबती योग्य वाटले, तर त्या परंपरेशी एकनिष्ठ होऊन ती परंपरा पूर्ण आपण पाळावी. पण आपण राग अनुग म्हणजे रघुनाथदास गोस्वामींच्या चे आपण अनुयायी आहोत, म्हणून गौरांग महाप्रभूंनी आपल्याला जे काय सांगितलं आणि त्यांच्याही आधी ते भगवंतांचे भक्त अवतार होते गौरांग महाप्रभू. त्यांनी भक्ती कशी करायची हे शिकवण्यासाठी भगवंतांनी भक्ताच्या रूपामध्ये अवतार घेतला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की या नामाचा अशा प्रकारे या नामस्मरणाचा जप करावा, म्हणून आपण तो जप करतो. ठीक आहे. येस. अजून कोणाला काही प्रश्न आहे? ठीक आहे. तर आणखीन कोणाला काही प्रश्न असतील तर आपण इथेच थांबूया. धन्यवाद मंडळी.